आता काल आपण जे बघितलं रूल 42 त्यातनं माहिती कुठली एक्स्ट्रा करायला लागते. मग तुमच्याकडे 100 इनवॉइस 200 इनवॉइस आहेत 500 5000 किती पण इनवॉइस आहेत, तुम्ही त्यातनं माहिती काय एक्स्ट्रा कराल. ITC ऑन तर ह्याच्यामध्ये असा कुठला ITC आहे जो वापरला गेला पर्सनल पर्पज करता. जसं इथे 7500 काढले. इनपुट्स ॲट्रिब्युटेबल टू सप्लाय यूज बाय डायरेक्टर फॉर पर्सनल यूज 7500 काढा, म्हणजे हा T1 होईल. दुसरं ITC ऑन इनपुट्स टू बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर मेकिंग एक्झाम सप्लाय, याची अमाऊंट काढली. ब्लॉक क्रेडिट GST पोर्शन पेड इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सी सर्व्हिस ऑप्टेन किती होता, हा 4500. आणि इनपुट्स यूज एक्सक्लुझिव्हली फॉर मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज 1,05,000. हे T1 T2 T3 T4 काढायचं. एक एक इनवॉइस घेऊन कशा करता वापरला तो इनपुट हे बघायचं. जे परचेसचे इनवॉइस आहे इनवर्ट सप्लाय त्याचे इनवॉइस कशा करता वापरले, म्हणजे 4 ग्रुपमध्ये इनवॉइसची विभागणी करायची, कॅटेगराईज करायची. आणखीन काय माहिती पाहिजे, आणखीन ही माहिती पाहिजे की ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय. तर मी जुलैचा काढतोय, तर जुलैमध्ये 2,25,000चा एक्झाम सप्लाय झाला आणि एकूण टर्नओव्हर किती होता, 30 लाख. आता हे काढल्यानंतर मग जसं फॉर्मॅट आहे स्टेप 1 कम्प्यूट कॉमन क्रेडिट आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढायचं, पहिले स्टेप 1 काय करतात इथे की एकूण ITC किती आहे 1,50,000. या 1,50,000चा ITC जो आहे त्यामधनं ही 4 कॅटेगरी काढली. हे काढल्यानंतर हे वजा केले 1 2 3, याचा ITC मिळेल का, नाही मिळणार. हा पण नाही, हा पण नाही, एवढे वजा झाले. इथे पहिल्या लेवलला C1 येतं. ITC क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअर इथे पहिले आलं काय 1,23,000. यातना परत लेस 1,05,000 हा जो ITC आहे हा मिळणारच आहे. हा एक मिळणार आहे अमाऊंट, ही एक आहे. हे जे 3 आहेत हे मिळणारच नाही. इथे याला जी ॲन्सर मिळतं कॉमन ITC अवेलेबल फॉर अपॉर्च्युनिमेंट हे किती आहे 18,000. इथे आपण C2 काढतो. पहिले हे काढलं याला C1 म्हटलं. त्यांनी ज्या प्रकारे रूल ड्राफ्ट केला आहे खूप लेंथी रूल आहे. आता हा जो रूल आहे हाच रूल रिअल इस्टेट सेक्टरला पण आहे, रिअल इस्टेट सेक्टरला पण आहे. जर तुम्ही रूल काढून बघाल तुम्हाला एकदा जर इथे काढला तर मग तिथे पण कळेल. तिथे कसं केलं आहे की मग किती एरियाची एकंदरीत त्यांनी बांधकाम केलं. कमर्शियल प्रोजेक्ट जर असेल तर कमर्शियल प्रोजेक्टला म्हणजे 15%हून जास्त जर का कमर्शियल असेल तर तो प्रोजेक्ट होतो रेट वेगळा होतो शॉपसाठी कमर्शियलसाठी आणि त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. आणि जर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असेल तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. मग त्यावेळेस असं अपॉर्च्युनिमेंट करायला लागतं. मग तिकडे एरिया वाईज बघायला लागतं. दुसऱ्या ठिकाणी इकडे ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय ही माहिती घेतली. आउटवर्ड सप्लाय किती आहे, एकूण टर्नओव्हर किती आहे, हे झालं. तर पुढे एवढंच करायचं फक्त. एकदा कॉमन क्रेडिटपर्यंत पोहोचला आता एवढंच करायचं की एक्झाम सप्लाय हे कसं होतं की 18,000 जो आहे एकूण टर्नओव्हर किती आहे 30 लाख. 30 लाखाचा ITC जो आहे हा 18,000 कॉमन क्रेडिट आहे. तर 2,25,000चा किती ITC असेल जो रिस्ट्रिक्ट होईल. म्हणून इकडे या प्रकारे 2,25,000 डिवाइड बाय 30 लाख इंटू काय केलं 18,000. मग हा 1350 काय बघा इथे फार थोडी अमाऊंट एकदमशी आहे. त्यामुळे फार कमी अमाऊंट काय झाली ही रिस्ट्रिक्ट झाली. 5% काढले 18,000चे ते 900 आले. मग हे दोन्ही मिळून काय झालं टोटल जी अमाऊंट येईल याचा ITC घ्यायचा नाही. 18,000मधनं एवढी अमाऊंट गेली तर बाकी जी अमाऊंट येईल 15,750 हा एक आणि वरती आपण काढले टॅक्सेबल आणि जोडस आपल्याला 1,05,000 झाले. कुणाचे 1,20,750
हे ॲक्च्युली फायनली क्रेडिटेड अल्टिमेटली टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आणि बाकी रिव्हर्स झालं. हे महिन्याला करू शकतो किंवा समजा मी 3 महिन्याचा चार्ट ठरवलं तर 3 महिन्याचं करेन. 11 महिन्याचं एकदम केलं तरी इंटरेस्ट नाही. 1 एप्रिल नंतर इंटरेस्ट भरायला लागतो रिव्हर्सल करू तेव्हा. आता एक्झाम सप्लायचा ITC घेतला जात असेल तर रिव्हर्सच नाही केलं. रिव्हर्स केला ITC जर का अवेल केला असेल, अवेल केला आणि हा युटिलाइज पण झाला आणि युटिलाइज झाल्यानंतर मग परत तो रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागतो. पण रॉंगली अवेल्ड आहे आणि मग तो वापरला गेला नसेल आणि मग तो रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागत नाही. आता एवढं त्यांनी ॲक्युरेटली करायला सांगितलं आहे. पहिले तुम्ही महिन्याचं करा आणि नंतर मग परत एप्रिल नंतर परत रिकन्साईल करा की वर्षभराचा बरोबर घेतला गेला की नाही गेला. आता रूल 43 कसं आहे बघा. रूल 43 कसं आहे, एक हे होतं इनपुट करतं. कॅपिटल गुड्स घेतले तर रूल 43 येतो. जर इनवर्ड सप्लाय घेतला, कॅपिटल गुड्स घेतले, इज यूज फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज. ITC अवेलेबल असेल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंट दीज आर यूज फॉर थर्ड पर्पज. कॅपिटल गुड्स घेतले, यूज करतात टॅक्सेबल सप्लायसाठी, तर संपूर्ण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट हे अवेल करता येईल, ते युटिलाइज करता येईल, ते अवेलेबल असेल. If inward supply of capital goods is used for effecting zero debt supply, ITC shall be available in respect of such goods to the extent these are used for said purpose. And if inward supply of capital goods is used for effecting exempt outward supply जर असेल तर ITC shall not be available in respect of such goods to the extent these are used for said purpose. आणि चौथा, इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज देन ITC शॅल नॉट बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स टू द एक्सटेंट. आता हे टू द एक्सटेंट शब्द वापरला आहे इकडे तिकडे. याचा अर्थ काय होतं, एखादं मशीन हे जर टॅक्सेबल सप्लाय करताना वापरलं तर टू द एक्सटेंट 100% वापरलं, 100% ITC वापरता येईल, अवेलेबल असेल. झिरो सप्लाय करता वापरलं टू द एक्सटेंट 100% ITC मिळेल. पण 50% यूज करताय तुम्ही कॅपिटल गुड्ससाठी, आउटवर्ड टॅक्सेबल सप्लायसाठी, आणि 50% तुम्ही ते कॅपिटल गुड्स यूज करता एक्झाम सप्लाय करता, तर टू द एक्सटेंट म्हणजे 50% ITC वापरता येईल, 50% घेता येणार नाही. इथे पण खाली म्हटलं असं, झिरो डेट सप्लाय करणारा वापरलं, पण तेच मशीननी एक्झाम सप्लाय करता वापरलं टू द एक्सटेंट. 90% वापरलं टॅक्सेबल सप्लाय करता, 10% वापरला एक्झाम सप्लाय करता, पण टू द एक्सटेंट 10% रिस्ट्रिक्ट होईल ITC. एक्झाम सप्लाय करता वापरलं 50% एक्झाम सप्लाय करता वापरलं, 50% टॅक्सेबल सप्लाय करता वापरलं, तर ITC अवेलेबल नाही आहे 50%साठी, बाकीसाठी तर अवेलेबल असेल. सेम नॉन बिझनेस पर्पज टू द एक्सटेंट शॅल नॉट बी अवेलेबल. मी वापरलंच नाही नॉन बिझनेस पर्पज, जर 100% टॅक्सेबलसाठीच वापरलं 100% ITC अवेलेबल असेल. सतरा 5 ITC in respect of those capital goods shall not be available when such goods falls within the scope of 17.5. 17.5 मधलं ते गुड्स नाही आहेत, तर मग कॅपिटल ॲसेट कशा करता वापरले जाते, आउटवर्ड सप्लाय, टॅक्सेबलसाठी, एक्झामसाठी, नॉन बिझनेस पर्पज, झिरो डेट सप्लाय, हे बघायला लागेल. आता पुढचा मुद्दा असा आहे की कॅपिटल गुड्स इनपुटचं कसं आहे, तुम्ही इनपुट घेतलं, यूज केलं, ITC रिव्हर्स केलं, मंथली केलं, इयरली केलं. इयरली कसं करताय, टॅली होण्याकरता, पण मंथली केलं तर इथे काय झालं, त्या इनपुटचा त्या महिन्याचा हिशोब संपला.
कॅपिटल गुड्सचं जर का लाईफच 60 महिने आहे, 20 क्वार्टर, ITC in respect of capital goods shall be available over a period of 5 years, 60 months, 20 quarters. जर क्वार्टरली हिशोब केला तर रूल 45 स्पेसिफिकली युजेस 5% पर क्वार्टर. 5% पर क्वार्टर, 20 क्वार्टर झाला तर 5% पर क्वार्टर होईल. 100% 20 क्वार्टरला होतील, बरोबर आहे ना. मग 5 वर्षामध्ये क्वार्टर किती येतात? 20 येतात ना. 20 5 100, 5% एका क्वार्टरला झाले. जर तुम्ही मंथ वाईज बघितला तर 60 तुकडे होते. समजा माझ्याकडे 60,000चा ITC असेल तर एका महिन्याचा ITC किती झाला? 1,000. पण मी 3 महिन्याचा विचार करायला गेलो तर मग 5% जो रिटर्न क्वार्टरली फाईल करतो तो कसं बघेल की 5% पर क्वार्टर झाला. रिव्हिजन क्वार्टरली भरत असेल तर मग 5% पर क्वार्टर असं बघायला लागेल. रूल 43 तुम्ही कम्पेअर कराल, रूल 43 आणि 42 कम्पेअर कराल, त्याच्यामध्ये नो प्रोव्हिजन फॉर ॲन्युअल रिकॅल्क्युलेशन. जसं मंथली 42 मध्ये होईल, इयरली पण होईल, किंवा मी मंथली केलंच नाही तर मी इयरली बघेन. लक्षात घ्या, जर मी मंथली करत नाही, मी इयरली केलं, किती ITC अवेल केला होता तेवढा ITC मी रिव्हर्स केला. इंटरेस्ट कधीपासून भरायचा आहे? इंटरेस्ट भरायचा आहे 1 एप्रिलपासूनच. लक्षात घ्या, त्यात बेनिफिट काय आहे की जर महिन्याला मी ITC युटिलाइज जरी केला रॉंगली अवेल्ड तरी इंटरेस्ट किती भरायचा आहे? पूर्ण वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिलपासूनच भरायचा आहे. मग तो बेनिफिट घेऊ शकतो ना टॅक्स पेअर, की जो ITC वर्षभर मी कसे ITC घेईन आणि मग विचार करीन 1 वर्षानंतर की ते किती ITC आपण यूज केला एक्झाम सप्लायला, नॉन बिझनेस पर्पज, तेवढा रिव्हर्स करू. आणि रिव्हर्स केला 18 एप्रिलला ते 1 एप्रिल ते 18 एप्रिल इंटरेस्ट भरला. तसा इथे ऑप्शनच नाही आहे. मंथलीच करायचं, इयरली करायचा ऑप्शनच नाही. So rule 43 has drafted in such a manner that calculation of credit for a particular tax period, म्हणजे month, must be accurate and final in that period itself. तेव्हाच ते केलं पाहिजे. म्हणजे हा इथे कॅपिटल गुड्सचा हिशोब जर तुम्ही रिटर्न मंथली करत असाल तर मंथली, क्वार्टरली करत असाल तर क्वार्टरली, जो हिशोब होईल त्याचा किती ITC घ्यायचा आहे आणि किती रिव्हर्स करायचा आहे हा त्याच महिन्यात फायनल होईल. इन अदर वर्ड्स, ॲज सून ॲज अ टॅक्स पिरियड, समजा एक्झाम्पल आहे मंथ एंड्स, सेल पासेस, तो जो तुकडा आहे 60 मधला एक तुकडा आहे, 1/60 ऑफ द क्रेडिट ऑल्सो मस्ट एंड. नो वन नीड्स रिव्हिजिट दिस. जो एक तुकडा आहे त्याचा परत काही विचार केला जाणार नाही. तसं क्वार्टरली आहे. सिमिलरली वन कॅन कन्क्लूड दॅट ॲज सून ॲज द क्वार्टर एंड्स, सेल पासेस ऑफ 5% फॉर दॅट क्वार्टर ऑल्सो एंड्स. Okay, rule 43 treats part of quarter as complete quarter for purpose of this computation exercise. 12 क्वार्टर पूर्ण झाले आणि 13वा क्वार्टर जर 1 महिना आला, 1 दिवस जरी आला तरी तो क्वार्टर झाला. 5 क्वार्टर झाले, 4 क्वार्टर पूर्ण आहेत, 4थ्या क्वार्टरचा 5व्या क्वार्टरचा काही भाग आला तर तो क्वार्टर पूर्ण पकडायचा. आता ज्या वेळेस इकडे क्वार्टर शब्द येतो तो क्वार्टर शब्द तुम्ही कसा घ्याल मग, की किती क्वार्टर आहे? जर शब्द दिला क्वार्टर, ब्याण्णव वाचा. क्लॉज 92 काय दिले? क्वार्टर शॅल मीन अ पिरियड कंप्राइजिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ एंडिंग ऑन द लास्ट डे ऑफ मार्च.
जर मी मार्चला एकदा मशीन घेतलं तर मी जेव्हा क्वार्टर बघायला जाईन ते मशीन मार्चला घेतलं आणि जूनला विकलं तर किती क्वार्टर झाले? 3 क्वार्टर होती ना मग या नियमाप्रमाणे. पहिला क्वार्टर मार्चला कधीपासून घेतलं कधी विकलं की त्यात किती क्वार्टर आहेत. मग जर क्वार्टर शब्द त्याने डिफाईन केला क्वार्टर शॅल मीन अ पिरियड कंप्राइजिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ एंडिंग ऑन द लास्ट डे ऑफ मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर ऑफ अ कॅलेंडर इयर. बाकी काहीच दिलेलं नाही. म्हणजे जिकडे कधी क्वार्टर शब्द येईल तेव्हा त्याचा अर्थ तोच घेतला जाईल, तो तिकडे त्यांना दिलेला आहे. इथपर्यंत कळलं? आता कशा प्रकारे कुठेतरी काय देतो, मॅनर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स अँड रिव्हर्सल देअर ऑफ इन सर्टन केसेस. म्हणून GSR 9 मध्ये काय केलेलं असतं, ज्या वेळेस तुम्ही ITCचा कॉलम बघाल GSR 9 मध्ये जो ITC घेतला गेला आहे त्याचा ब्रेकअप विचारलेला असतो. इनपुटचा ITC किती, इनपुट सर्व्हिसेसचा किती आणि कॅपिटल गुड्सचा किती. मग कॅपिटल गुड्स त्यांनी जेवढे घेतलेले असतील ते त्यांनी 5 वर्ष वापरले का याचं इन्स्पेक्शन करायची जर गरज असेल डिपार्टमेंटला तर ते करू शकतील. एखाद्याकडे खूप जास्त ITC आला आहे तर खरंच त्यांनी मशीन घेतली आहे का, तो ती वापरतोय का. यांच्याकडे लाखोच्या करोडोच्या मशीन्स असतात, त्यांची गरज असेल इन्स्पेक्शन करता यावं आणि त्याची माहिती असावी म्हणून ती माहिती कॅटेगरी वाईज घेतली जात असावी. द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर नॉन बिझनेस पर्पज or used or intended to be used exclusively for effecting exempt supplies shall be indicated in form GSTR 3B. जसं ऑटो पॉप्युलेट होईल ना किती अमाऊंट येईल GSTR 3B मध्ये, किती अमाऊंट आहे ती अमाऊंट जर आली तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ती अमाऊंट जाणं योग्य आहे की नाही. असं मशीन आहे जे मशीन वापरलं जाते एक्सक्लुझिव्हली एक्झाम सप्लाईज करता. लक्षात घ्या. म्हणजे जसं GSTR 3B मध्ये आलं तर बट नॉट क्रेडिटेड इलेक्ट्रॉनिक क्रेडिट ते रिव्हर्स करा. इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाणारच नाही ते अमाऊंट. दुसरा क्लॉज काय त्याच्यामधला, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स यूज फॉर ऑर इंटेंडेड टू बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर इफेक्टिंग सप्लाईज अदर दॅन एक्झाम सप्लाईज बट इन्क्लुडिंग झिरो रेटेड सप्लाईज शॅल बी इंडिकेटेड इन फॉर्म GSTR 3B. 3B ते अमाऊंट येईल आणि शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. लक्षात घ्या की जर इथे 60,000 अमाऊंट GSTR 3B मध्ये आली असेल तर ही संपूर्ण अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाईल की नाही. येस जाईल. कशा करता वापरतोय, अदर दॅन एक्झाम सप्लाय, अदर दॅन एक्झाम सप्लाय वापरतोय. संपूर्ण अमाऊंट क्रेडिट होईल. आता याच्यामध्ये बघा की द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स नॉट कवर्ड अंडर क्लॉज A आणि B. आता जर का संपूर्ण ते मशीन वापरतोय एक्झामला, त्यांनी सांगितलं रिव्हर्स करा, संपूर्ण ते मशीन यूज करतोय टॅक्सेबल आणि झिरो रेट सप्लायला किंवा आता जर एक्झाम म्हणजे ते झालं तर काय होईल, संपूर्ण ITC घेतला जाईल. पण A आणि B मध्ये कव्हर होत नाही. म्हणजे मी पार्टली यूज करतोय एक्झाम आणि पार्टली यूज करतोय टॅक्सेबल किंवा झिरो रेटेडसाठी किंवा नॉन बिझनेस पर्पज. तर त्या केसमध्ये आता 2018ला मी एक मशीन घेतलं, बरोबर आहे. 2019ला दुसरं मशीन घेतलं, 2020ला तिसरं मशीन घेतलं. तर ज्या वेळेस मी 2020च्या मेमध्ये ज्यावेळेस रिटर्न फाईल करत असेल त्यावेळेस मला 2018 मधलं जे मशीन आहे, 2019 मधलं जे मशीन आहे आणि 2020 मधलं जे मशीन आहे, 2021 घ्या, याचं लाईफ किती आहे, 5 वर्ष आहे ना. मी जेव्हा 2021 मध्ये मे मध्ये असेल तेव्हा ह्या मला तिन्ही मशीन मधला जो 60 तुकडे केलेत ना, जो तुकडा त्या महिन्यामध्ये येणार आहे तो विचारात घ्यायला लागेल ना. ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे 2018चं ते 2018, 19, 20
21, 22पर्यंत चालेल. नंतर मी मग जे मशीन मी 2018ला घेतलं आहे 5 वर्ष होऊन गेली का त्याचा ITC रिव्हर्स करून झालेला असेल, मग तो आकडा विचारात घेतला जाणार नाही. पण जोपर्यंत 5 वर्ष होत नाही, मग इथे काय करायला सांगितलं त्यांनी की ज्या वेळेस तुम्ही हिशोब करायला जाल इथे ॲग्रिगेटचा अर्थ काय, एकूण अमाऊंट, ॲग्रिगेट ऑफ अमाऊंट ऑफ. आता ज्याच्यामध्ये जशी ही मशीन परचेस केली ही यूज होते टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायला. ही दुसरी मशीन पण यूज होते, दोन्ही करता, एक्झाम आणि टॅक्सेबल. ITC पूर्ण अवेल केला ज्या महिन्यात मशीन आली त्याच महिन्यात. सप्लायरने इन्व्हॉइस दाखवला GSR 1मध्ये, आपल्याकडे 2B आला, 3B तो क्लेम झाला. पण आता काय होतं आहे की त्या मशीननी तुम्हाला दर महिन्यामध्ये बघायचं आहे की A इज द टोटल अमाऊंट ऑफ. पहिले कम्प्यूट A करा. कम्प्यूट A कसा करायचा की जेवढ्या मशीन्स आहेत याचा जो 60 मधला एक तुकडा आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, एकाची येईल 5,000, दुसऱ्याची येईल 10,000. एकूण अमाऊंट किती आली, एकूण अमाऊंट जी येईल ती तुम्ही इथे घ्या. A इज द टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स ॲज रिफ्लेक्टेड ऑन द इनवॉइस. टोटल अमाऊंट घ्या. समजा ह्याची एकूण अमाऊंट किती आहे, टॅक्सची अमाऊंट एकूण किती आहे, समजा याची टॅक्सची अमाऊंट 25,000 आहे, ती घ्या. याची 40,000 आहे, ती घ्या. याची एकूण अमाऊंट घ्या. ती एकूण अमाऊंट केली तर कम्प्यूट TC इज अ कॉमन क्रेडिट. TC इक्वल टोटल ऑफ ऑल A आणि त्याला डिवाइड बाय 60 करा. त्या महिन्यात एकतर तुम्ही काय कराल की सगळ्याचा एक तो 60वा भाग काढून घ्याल, किंवा त्यांनी काय म्हटलं टोटल करा आणि तुम्ही मग तिथे 60वा भाग काढा. समजा इकडे 750 असेल एक तुकडा, इकडे 250 असेल, इकडे 500 असेल, इकडे 1000 असेल, तर फायनली उत्तर तेच मिळेल ना. टोटल मिळून तेवढे उत्तर मिळेल. इथपर्यंत आलात तुम्ही. जसं आपण बिजेटला केलं तेच करायचं. तुम्हाला पाहिजे त्या महिन्याचा टर्नओव्हर जो आहे त्याचा एक्झाम सप्लायची व्हॅल्यू किती, एकूण टर्नओव्हर किती हे पाहिजे. म्हणजे जर का ही टोटल माझी जर का इकडे अशा प्रकारे मी एक तुकडा काढला तर किती आली, समजा हे सगळं मिळून माझ्याकडे 3,000 झाले असतील. या महिन्याचा तुकडा किती आहे, 3,000चा आहे. तर या महिन्याचा टर्नओव्हर किती आहे, यातला एक्झाम किती, टॅक्सेबल किती, परत मी तेच काढा की समजा या महिन्याचा टर्नओव्हर समजा 3 लाख आहे. मग 3 लाखामध्ये टोटल टर्नओव्हर हा जर समजा 3,50,000 आहे आणि ह्यातला एक्झाम सप्लाय 1 लाख आहे, तर मग 1 लाखाच्या प्रमाणात जेवढी अमाऊंट येते तेवढी काय करा, दिवस करा. इथं काही रिवर्स केलं का मग ह्याच्यानंतर पुढे काय होणार नाही आता. पण हे दर महिन्याला करत राहायचं हे कॅल्क्युलेशन. कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळालं ना खरं, पण दर महिन्याला का हे क्रिटिकल काम वाढणार. समजलं ना काय. आता जर साधारण मला माहिती आहे की एक 20% एक्झाम सप्लाय होतो दर महिन्याला आणि 80% टॅक्सेबल सप्लाय होतो, तर पहिल्याच महिन्यामध्ये हा ITC रिव्हर्स घेताना जर का कमी घेतला की घ्यायचाच नाही ITC पूर्ण. कारण की जेव्हा हा रिव्हर्स करायला लागतो तेव्हा त्याचा इंटरेस्टही दरम्यान भरायला लागतो. म्हणजे पहिले किती अमाऊंट येईल हे कॅल्क्युलेट करा आणि प्लस त्याच्यावरती मग इंटरेस्टही भरा. तुम्ही जी इथे जी स्टेप तुम्ही केली हे जे केलं इकडे तेच शेवटी करायचं आहे ना. फक्त कॅपिटल गुड्सचा डिवाइड बाय 60 करायचा, जो आकडा येईल त्या आकड्याचा एक्झाम सप्लायची कंपॅरिझन करून आकडा काढायचा, रिव्हर्स किती करायचा. आणि इथे मात्र इंटरेस्ट महिन्याला द्यायचा. परत जेवढी अमाऊंट तुम्ही रिव्हर्स केली, जर युटिलाइज केलं असेल तर इंटरेस्ट द्यायला लागेल. युटिलाइज नसेल केलं तेवढं ITC, जर का मशिनरी ITC पडत असेल तो युटिलाइज असेल झाला तर इंटरेस्ट नाही, पण युटिलाइज झाला असेल तर त्याचा इंटरेस्ट द्यायला लागेल. ह्या सगळ्याचं स्क्रुटिनी करताना आपण बघायला गेलो तर बरंच त्रासदायक काम आहे. खरंच त्यांनी ITC घेतला होता, त्यातला किती वापरला गेला,
मग रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागू होईल की नाही होईल? कळलं ना? कॅपिटल गुड्स घेतले, टॅक्सेबल प्रॉडक्ट करता वापरताय ती मशीन, संपूर्ण आयटीसी घ्या. एक्झाम करताय वापरताय आयटीसी घेऊच नका, पण पार्टली यूज करताय एक्झामला आणि पार्टली यूज करताय टॅक्सेबलला, तर त्या मशीनची लाईफ 60 महिने किंवा 20 क्वार्टर आहे. मग त्या मशीनचा आयटीसी तुम्ही घेतला जरी तरी तो हजम नाही होणार आहे, पचणार नाहीये. दर महिन्यात त्यांना बाहेर काढायचा. रिव्हर्सचा अर्थ काय, जे तुम्ही गिळलंय ते परत बाहेर काढा. त्यामुळे काय लोक घेत नाहीत. कम्प्युटर घेतला, छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या, नको तो कोण करत बसेल. आणि आता हे जेव्हा जरा हिशोब करायला लागतो त्यावेळेस ह्याच्यामुळे काय होतं, रिटर्न्सची चार्जेस पण वाढतात. रिटर्न्स फाईल करायचे चार्जेस पण वाढतात. तर 3,000 जो काम करेल तो बोलेल मग हे करायला मला असं वेळ लागतो, 4,000 द्या. मग 60 महिने 60,000 द्यायचे, म्हणजे आयटीसी न घेतलेला परवडला. असं आहे ना. आणि दुसरा ऑप्शन काय, किंवा छोटा मोठा घेतला आयटीसी नाही रिव्हर्स करायचा, डिपार्टमेंटनी काढली क्युरी ते बघू. जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांच्या 5 करोडचे 8 टर्नओव्हर आहे, त्यांचं काही स्क्रुटिनी येत नाही, ऑडिट येत नाही, कोण काय बघत नाही, ते वाटत जाऊ दे, आमचं थोडंफार एक्झाम आहे, थोडं टॅक्सेबल जाऊ दे, घेऊन टाकू आयटीसी. आता बघा, मशीन ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. एकच मशीन आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण असं होत नाही ना, 5 वर्षामध्ये दुसरं मशीन येणारच ना परत. यातली गुंतवणूक लक्षात घ्या. आणि त्यानंतर जी अशी गुंतागुंत आहे, समजा माझ्याकडे हे मशीन हे जे वापरतोय मी, हे एक्झाम गुड्सला वापरतोय. हा एक्झाम गुड्स 2 वर्षानंतर टॅक्सेबल झाला तर, आणि हे जे आता वापरतोय टॅक्सेबल गुड्स हा पुढे एक्झाम झाला तर, आयटीसी काय घ्यायचं नाहीये, कारण की ह्या मशीनवरून जे प्रोडक्शन होतं, जे फिनिश प्रोडक्ट बनतं त्याच्यावर जीएसटी मिळत नाहीये, तर या मशीनचा तुम्ही आयटीसी घ्यायचा नाही. पण उद्या त्या मशीनवरून जो सप्लाय होणार आहे ते टॅक्सेबल झालं तर, मग ह्याचा आयटीसी द्यायला पाहिजे घ्यायला. मग परत ते करायला लागतं सगळं. जर एक्झाम्प्ट आहे तो जर एक्झाम प्रॉडक्ट आहे ते जर का उद्या टॅक्सेबल झालं तर ह्या मशीनचा आयटीसी इतका पिरियड होऊन गेला तेवढा नाही घेतला, आता पुढचा घ्यायला द्या. आणि जर आयटीसी घेतला पहिले आणि मशीन टॅक्सेबल प्रोडक्ट एक्झाम झालं तर आयटीसी रिव्हर्स करा, कारण आता तुम्ही यापुढे टॅक्स कलेक्ट नाही करणार आहे. यातली गुंतागुंत ही पण आहे, लक्षात घ्या. असे 2 रूल रिफंडला पण आहेत. हे 2 42-43 आणि रिफंडचे पण 2 रूल. पण रिफंडला काय करायला लागतं, रिफंडला तुम्हाला काय करावं लागत, तिकडे माहिती दिली तर त्या रूलप्रमाणे रिफंड कॅल्क्युलेट होतो सिस्टममध्ये. एखादा रिफंड आहे, तो रिफंड क्लेम करत असेल तर किती रिफंड मिळेल हे सिस्टमच कॅल्क्युलेट करतो इनपुटप्रमाणे. फक्त ते इनपुट प्रॉपर आहे की नाही, ते डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही एवढंच चेक करावं लागतं. डॉक्युमेंट बरोबर आहे, त्यांनी दिलेले सगळे प्रूफ आहेत, तर त्याला आयटीसी रिफंड घेण्याचा अधिकार आहे दर्शवत आहे, तर मग त्याचा जे रिफंड कॅल्क्युलेट होईल ते घ्यायला तो इलिजिबल आहे, तर त्याला रिफंड मिळून जातो. पण त्यात पण तसे 2 फॉर्म्युले आहेत की कशा प्रकारे रिफंड मिळेल, किती मिळेल, हा फॉर्म्युला आहे, त्या आधारावरच ती अमाऊंट ठरते. तसं इथे टॅक्सपेअरला करावं लागतं, आणि टॅक्सपेअरनी बरोबर केलं की नाही हे मग डिपार्टमेंटला चेक करावं लागतं. जर ऑडिट वगैरे केस कोणाची असेल आणि एखादी कंपनी आहे ते 4-5 प्रॉडक्ट बनवत असतील, ते एखादं म्हणजे मेडिसिन वगैरे बनवतात, एखादं मेडिसिन एक्झाम्प्ट आहे, काय टॅक्सेबल आहे, मग त्यावेळेस हे बघायला लागतं. बऱ्याच वेळा कसं असं पॅकिंगची मशीन असते, ती एकच मशीन सगळ्या प्रकारच्या प्रॉडक्टला पॅकिंग करायला वापरली जाते. मग त्या पॅकिंग मशीनचा त्यांना आयटीसी घ्यायचं आहे, तर लाखोमध्ये मशीन असेल, करोडोमध्ये असेल, लाखोमध्ये आयटीसी असेल, तर मग त्याचा फार मोठा प्रभाव पडतो, इफेक्ट पडतो 5 वर्ष. तेव्हा मग हे बघायला लागेल. 4 मशीन घेतल्या, हे बघा हे एक्झाम्प्ट आहे, ह्याचा आयटीसी घेणारच नाही, हे टॅक्सेबल आहे, याचा मिळेल, हा नॉन बिझनेस पर्पज आहे, हा नाही मिळणार. आणि मशीन डी जे आहे हे पार्टली सप्लाय ऑफ टॅक्सेबल आणि पार्टली एक्झाम सप्लाय. कळलं ना. आता ह्याचं काय केलं जाणार,
ITC मशीन ए आणि सी, ए आणि सी मी नाही क्रॉस केलं ना, म्हणजे ए आणि सी नॉट बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, नाही मिळणार क्रेडिट त्याचं. इथे ऑटो कॉपरेट होतील. खाली आपण रिव्हर्स करू. संपलं. बी आणि डी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता इथे TM काय आहे, मंथली क्रेडिट किती आहे, आणि TC ॲग्रिगेट तुम्ही कम्प्यूट केलं आहे, टोटल व्हॅल्यू किती आहे. टोटल व्हॅल्यू आता इथे किती आहे, 4,50,000 आहे ना. 4,50,000 डिवाइड बाय 60 केले तर 7,500 येतील. 7,500 येतील. तुम्ही ज्यावेळेस ज्या महिन्यात करताय, समजा तर मी हे रिटर्न फाईल जुलैचं दिलं इकडे, हे जुलैचं करतो. अगोदर 3-4 मशीन असतील तर मी फक्त हे 4,50,000 घेणार नाही. एक मशीन त्यासाठी 3 लाख आहे, त्याच्या अगोदर 2 लाख आहे, टोटल मिळून मी ही व्हॅल्यू घेईन, डिवाइड बाय 60 करीन आणि तो आकडा येईल. काय कन्फ्युजन आहे का इथे. ही एकच मशीन आहे ना, याच्या अगोदरच्या वर्षामध्ये कुठली मशीन घेतली असेल आणि 60 महिने त्या मशीनला पूर्ण झाले नसतील तर त्याचा टोटल ITC घ्यायला लागेल. आणि इथे आपण 4,50,000 मध्ये समजा ते 6 लाख आहे, प्लस ते आपण 6 लाख घेऊ आणि डिवाइड बाय 60 करून मग जे आन्सर येईल हे काय झालं, मंथली त्याचा एक तुकडा आला, 60 मधला एक तुकडा आला, 1/60 पार्ट आला. एवढं इथपर्यंत तुम्ही पोहोचलात तर पुढे काय पाहिजे मग, एकूण टर्नओव्हर किती आहे आणि एकदम सप्लाय किती आहे. मग इथे दिलं अमाऊंट ऑफ ITC टू बी रिव्हर्स फॉर द मंथ ऑफ जुलै किती असेल. एक्झाम सप्लाय 20 लाख, टॅक्सेबल सप्लाय 60 लाख, एकूण टर्नओव्हर 80 लाख होईल. मग 80 लाखामध्ये 20 लाख एक्झाम सप्लाय म्हणजे 25% अमाऊंट ITC रिव्हर्स होईल. असं दर महिन्याला अमाऊंट अशा प्रकारची इथे रूल 42 किंवा 43 प्रमाणे रिव्हर्सल ही अमाऊंट अशी आहे. ITC घेतलाय कधी, 60 महिन्याचा हिशोब करायचा आहे. 2 वर्षापूर्वी घेतला असेल, 3 वर्षापूर्वी घेतला असेल, दर महिन्याला हे रिव्हर्सल सत्र चालू राहील. थोडं तुम्ही शांतपणे बसून वाचलं तर तुम्हाला कळेल. जर कन्फ्युजन वाटत असेल तर खाली मी आणखीन एक्झाम्पल दिली. आता ही एक्झाम्पल तुम्ही उद्या परवा कधीतरी वेळ काढून हे बघणं गरजेचे आहे. आत्ता कळलं तर पुढे जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा तुम्हाला रिकॉल करता येईल. मी तुम्हाला जेवढ्या वेळात सांगितलंय तुमचं मी बेसिक तर क्लिअर केलंय ना. मी एक्झाम्पल दिलीत वेगवेगळ्या प्रकारे आणि जशी एक्झाम्पल पुस्तकामध्ये असतात तिथे अशा प्रकारे ॲरो वगैरे काय नसतात. मी जाणीवपूर्वक थोडं असं तोडून दिलं आहे की जेणेकरून त्यातला जो समजून घेण्याचा जो काही विषय आहे तो पटकन क्लिअर लक्षात यावा. त्याला जेवढी गरज असेल तेवढं त्याने ते बघितलं तर ते त्याला क्लिअर व्हायला पाहिजे, एवढी एक्झाम्पल त्यात टाकली. आता CA फायनल वगैरे एक्झाममध्ये असे प्रश्न येतात, मग त्यांना तेवढ्या लेवलला समजून घेणं गरजेचं असतं. आता ह्या सेक्शन 18 मध्ये काय दिलंय तुम्हाला, इकडे 6 सब सेक्शन दिसत आहेत. 6 सबसेक्शन आहेत, हे इथे मांडलेत मी कशा करतायत. 18 अवेलेबिलिटी ऑफ ITC इन स्पेशल सर्कमस्टन्सेस. तर खाली आणखीन वेगळ्या प्रकारे मांडले बघा की ITC जर का मी
मशिनरी घेतलेली आहे, इनपुट्स घेतलेले आहेत, पण मला सेक्शन 22 किंवा 24ची तरतूद लागू होत नाही, म्हणून मी रजिस्ट्रेशन घेतलं नाही. ओके, गुड्स परचेस केले, माझ्याकडे स्टॉकमध्ये गुड्स आहे. हा जेव्हा मी विकत घेतला तेव्हा ITC अवेल नाही केला. आता मी जेव्हा हा गुड्स विकतो त्यावेळेस जर मी रजिस्टर झालो असेल तर मग मी आउटपुट टॅक्स कलेक्ट करणार आहे. आता स्टॉकमध्ये गुड्स घेतला तेव्हा रजिस्टर नव्हतो. आता जर का मी याच्यावरती आउटपुट टॅक्स कलेक्ट करतोय तर मला ह्याचा ITC आता मिळेल की नाही मिळेल, मिळायला पाहिजे की नको. एक व्यक्ती असा आहे जो रजिस्ट्रेशन लायबल झाला म्हणून घेईल, दुसरा स्वइच्छेने घेईल. ओके, तर ह्यांना इनपुट्स जे असेल त्या इनपुटचा ITC घेता येईल. 18(1) काय म्हणतो की अशा परिस्थितीमध्ये स्पेशल सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांना ITC गव्हर्नमेंटला अवेल करायला द्यायचं आहे, कारण ते आउटपुट टॅक्स यापुढे कलेक्ट करणार आहेत. दुसरं, असे रजिस्टर पर्सन जे एक्झाम सप्लाय करत होते, गुड स्टॉकमध्ये गुड्स आहेत, परचेस केले तेव्हा एक्झाम्प्ट होते आणि एक नोटिफिकेशन आलं आणि ते प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं. आता टॅक्सेबल झालं तर आता टॅक्स कलेक्ट करणार आहे. रजिस्टर पर्सन एक्झाम सप्लाय टू टॅक्सेबल. समजा मी A परचेस करतो, B परचेस करतो, C परचेस करतो, ओके, आणि प्रॉडक्ट P बनवतो. माझं P प्रॉडक्ट ना ते एक्झाम्प्ट होतं, पण आता P टॅक्सेबल झालं. आता मला A, B, C चा क्रेडिट मिळेल की नाही मिळेल? अगोदर मी रिव्हर्स केलं होतं कारण की माझा P एक्झाम्प्ट आहे. रजिस्टर पर्सन एक्झाम सप्लाय टू टॅक्सेबल सप्लाय. आणि चौथं काय, कंपोजिशन स्कीममधला तो सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरायला लागला. आता कंपोजिशन स्कीममध्ये सेबी भरायचाच नसतो, त्यामुळे ITC घेण्याचा प्रश्नच नाही. आता समजा तो जूनपासून कंपोजिशन स्कीममधनं ते समजा टर्नओव्हर एक्सीड झाला 1.5 करोडच्या, तर त्याला यावंच लागेल ना, सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स घालून भरावाच लागेल. मग त्यावेळेस त्याच्याकडे स्टॉकमध्ये जे काही इनपुट्स असतील, इनपुट्स ॲज वेल एज कॅपिटल गुड्स, ह्या 2 केसमध्ये अगोदरपासूनच ते पर्सन त्यांच्याकडे GST नंबर आहे, रजिस्टर आहेत ते, ह्या 2 केसमध्ये नवीन रजिस्ट्रेशन घेतलंय. आलं लक्षात? या 2 केसमध्ये रजिस्ट्रेशन नव्याने घेतलंय. सेक्शन 22 किंवा 24 ॲप्लिकेबल झाला म्हणून घेतलंय किंवा स्वइच्छेने घेतलंय सेक्शन 25(3) प्रमाणे. ह्या 2 केसमध्ये फक्त ITC इनपुट टॅक्सचा जो असो त्याचाच क्रेडिट घेत आहेत. आणि ह्या 2 केसमध्ये इनपुट आणि कॅपिटल गुड्स, आता खाली काय म्हटलंय, रिड्यूस अमाऊंट, कॅपिटल गुड्सची अमाऊंट किती क्वार्टर ते मशीन वापरलंय तेवढी अमाऊंट त्याची रिड्यूस होईल, बाकी त्याचं. आणि परत काय दिलंय इकडे, त्यात कंडिशन काय दिले की ज्या वेळेस हा ITC अवेल करता येईल. 18(1) मध्ये काय दिलंय की तुम्ही लायबल फॉर रजिस्ट्रेशन 22-24 प्रमाणे, व्हॉल्युंटरी 25(3) प्रमाणे. 18(1) काय सांगतो की ह्यांना आम्ही या 2 केसमध्ये फक्त स्टॉकमध्ये जे इनपुट्स असतील त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायला देऊ. आता ते द्यायला त्यांना हवं असेल इनपुट टॅक्स क्रेडिट, तर मग काय करायला लागतं, त्यासाठी त्यांना ITC फॉर्म GST ITC 01 भरायला लागतो. तो भरून ती माहिती दिली का तेवढा ITC जेवढासाठी ते एलिजिबल आहेत इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला, तेवढा ITC जमा होईल. बघा मी काय म्हणतो, ह्या ज्या 4 केस आहेत, एक केस काय आहे, लायबल फॉर रजिस्ट्रेशन सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे. मी वरती वाचायला येऊन इकडे ते कसं दिलंय, या 4 केस दिल्यात. हे बघा, पहिली केस, तो लायबल झाला, विदिन 30 डेज काय करेल, ॲप्लिकेशन करेल. आता जर त्याच्याकडे स्टॉकमध्ये गुड्स आहेत ते त्यांनी त्याची जे स्टेटमेंट आहे, इन्फॉर्मेशन आहे ती ITC 01 मध्ये दिली तर त्याला ITC मिळेल. व्हॉल्युंटरीली म्हणजे 25(3) प्रमाणे. सेक्शन 10 मध्ये जो टॅक्स भरतोय तो 9 मध्ये भरणार आहे. मग इथे प्रोव्हाइडेड दॅट द क्रेडिट ऑफ, इथे कॅपिटल गुड्सचं क्रेडिट दिलेलं नाही,
कॅपिटल गुड्स शॅल बी रिड्यूस बाय सच पर्सेंटेज पॉईंट्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. आणि टॅक्सेबल सप्लाय करतो जो अगोदर एक्झाम सप्लाय होता, याला पण कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळेल. असे 4 सेक्शन यात दिलेले आहेत. यांना क्रेडिट द्यायचं आहे गव्हर्नमेंटला, आणि ते देण्यासाठी ते ज्यावेळेस पहिल्या 2 केसमध्ये रजिस्टर्ड पर्सन आहेत आणि सी आणि डी मध्ये, पहिल्या केसमध्ये अनरजिस्टर्ड पर्सन होते, रजिस्टर्ड झाले, आणि सी आणि डी मध्ये काय रजिस्टर्ड होते पण सी मधला सेक्शन 10 मध्ये होता आणि इथे रजिस्टर्ड होता पण तो टॅक्सेबल सप्लाय एकदम सप्लाय करत होता. ते गुड्स किंवा सर्व्हिसेस टॅक्सेबल झाले. मग या 2 केसमध्ये कॅपिटल गुड्सची पण माहिती देतील, या 2 केसमध्ये कॅपिटल गुड्सची माहिती देणार नाही. ITC 01 या फॉर्ममध्ये. आणि हा जो सेक्शन 2 काय सांगतो, रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी एंटायटल्ड टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर सबसेक्शन 1. त्याला मिळणार नाही इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ टू हिम आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ सच इनवॉइस. म्हणजे असा इनवॉइस ज्यावेळेस त्यांना त्या ITC अवेल करायचं आहे, त्या इनवॉइसला 1 वर्ष पूर्ण झालं आहे, एक्सपायर झालं आहे, तर मग त्याचा ITC नाही मिळणार. म्हणजे असे गुड्स सर्व्हिस, असे गुड्स पाहिजेत की ज्या गुड्सला घेऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे. विदिन 1 yearमध्ये जे परचेस केलं आहे त्याचाच ITC अवेल करता येईल, त्याचाच ITC इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला ट्रान्सफर होईल. एक लिमिट दिलं आहे की चल तुमच्यावरती आधीच अन्याय करत नाही, तुमच्याकडे 3-4 वर्षाचा माल परचेस केलेला असेल पण जो तुम्ही रेशन जेव्हा घेताय त्याच्या अगोदर 1 वर्षात जेवढे इनवॉइस असतील तेवढे इनवॉइसची इन्फॉर्मेशन. आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म बघाल, तो कुठला फॉर्म बघाल, हे बघा ITC 01 आहे. इट इज 18 क्लेम अंडर, क्लेम मेड अंडर, म्हणजे ज्यावेळेस हा फॉर्म भरला जाईल 18(1) प्रमाणे हा फॉर्म भरतोय. या तरतुदीनुसार डिक्लेरेशन ऑफ क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 18. 18(1)(a), B, C किंवा D. क्लिक केलं, ड्रॉपडाऊन असेल तो चूज करेल की बाबा मी ह्यातला आहे. 4ही मधलं तर पॉसिबल नाही ना, 1 मधलं असेल ना, आणि मग बाकीची माहिती येईल इकडे. आणि इथे खाली सिरियल नंबर आहे, GST नाव रजिस्टर कोणाकडे घेतलेला आहे, तुम्ही GST कोणाला दिला त्याचा नंबर टाका. इनवॉइस, आता इनवॉइसला इकडे स्टार दिलाय, इथे वरती काय माहिती खाली दिली इनवॉइसची. इन केस इट इज नॉट feasible to identify invoice, the principle of first in first out may be followed. आता याप्रमाणे माहिती येईल इनवॉइसची. आता ही जी इनवॉइस आहे त्याच्यामध्ये ही डेट दिलेली आहे, या डेट प्रमाणे समस्या येईल ना की तो कुठल्या डेटचा आहे इनवॉइस. Detail of stock of inputs and input contained in semi-finished goods, finished goods. Inputs held in stock आणि inputs contained in semi-finished or finished goods held in stock. इथे C आणि D करता हे कॅपिटल गुड्स पण आहे. ही इन्फॉर्मेशन जेव्हा दिली जाईल मग PO चेक करेल ITC प्रॉपर आहे की नाही, असेल ते अप्रूव्ह करेल, तेवढा ITC क्लेम त्याचा इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. एकदा रजिस्टर झाला का 3B भरेल, त्यात ITC क्लेम करेल. पण अगोदर जेव्हा तो 3B भरत नव्हता त्याची इन्फॉर्मेशन इथे घेतलेली. आता हे बघा दुसरा ITC 02 फॉर्म कशा करताय,
डिक्लेरेशन फॉर ट्रान्सफर ऑफ ITC इन केस ऑफ सेल मर्जर डीमर्जर अमलगमेशन. हे 18(3) मध्ये दिले. म्हणजे नवीन कंपनी बनली, बिझनेस नवीन बनला, कशामुळे? ह्या सेल मर्जर डीमर्जर किंवा अमलगमेशन. तर जो इलेक्ट्रॉनिक प्लेयरला जो ITC असतो तो ट्रान्सफर होईल, त्याकरता हा फॉर्म. पुढे 02A आहे. आता 25(2) मध्ये काय असतं? डिस्टिंक्ट पर्सन बनला, सेपरेट रजिस्ट्रेशन, मग त्याचा ITC ट्रान्सफर करायचं आहे, त्याकरता हा फॉर्म दिला. GSTN ऑफ ट्रान्सफरर, लिगल नेम ऑफ ट्रान्सफरर आणि GSTN ऑफ, हे इथे एकच पॅन असला पाहिजे, एकच पॅन आहे, डिस्टिंक्ट पर्सनला ITC ट्रान्सफर करायचं आहे, त्याकरता हा फॉर्म दिला. समजलं ना? पुढे डिक्लेरेशन ऑफ फॉर इंटिमेशन ऑफ ITC रिव्हर्सल. आता ह्या केसमध्ये हे ITC 03 आहे. जसं ITC घेता येतो तसं एखादा व्यक्ती टॅक्सेबल सप्लाय करत होता, तो एकदम सप्लाय करणार आहे. एखादा सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरत होता, तो कंपोजिशन डीलर म्हणून झाला, तर त्याला ITC रिव्हर्स करायला लागतो. मग रिव्हर्स करण्याकरता मग हा फॉर्म. आणि गुड्स पाठवले जॉब वर्कसाठी, त्याकरता हा फॉर्म. डिटेल ऑफ गुड्स, कॅपिटल गुड्स सेंड टू जॉब वर्क अँड रिसिव्ह बॅक, याची माहिती या फॉर्ममध्ये द्यायची. तर हे ITC फॉर्म कशा करतात कळलं. परत मी या विषयावरती येतो की इथे तुम्हाला 18(1) मध्ये 4 केसेस दिल्यात. या 4 केसेस प्रमाणे लायबल फॉर रजिस्ट्रेशन झाला. अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन अंडर CGST ॲक्ट 30 दिवसामध्ये. तर हॅज बीन ग्रँटेड सच रजिस्ट्रेशन शॅल बी एंटायटल्ड टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स हेल्ड इन स्टॉक, इनपुट्स कंटेनिंग सेमी फिनिश आणि फिनिश गुड्स हेल्ड इन स्टॉक. मग याची इन्फॉर्मेशन जर त्यांनी दिली किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये. Who has applied for registration within 30 days from the date on which he becomes liable to registration and has been granted such registration, ज्याला मिळालं 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर, तर त्याला हा ITC घेता येतो. जर 30 दिवस झाल्यानंतर जर त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर त्याला हा ITCचा बेनिफिट मिळणार नाही. आता हे on the day immediately preceding the date from which he becomes liable to pay tax under the provision of CGST Act. आता Mr. Ram become liable for registration, turnover exceeds 40 lakhs 2nd April and applied for registration 20th April, within 30 days आहे इकडे. He is entitled to take credit of input tax in respect of all types of input held in stock on 1 April 2022. एक दिवस अगोदर जेवढे स्टॉकमध्ये गुड्स होते त्याला त्याचा ITC घेता येईल. आता याच्यामध्ये जसं 18(1) वाचतो आपण, 18(2) काय सांगतो? ॲज पर 18(2) अ रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी एंटायटल्ड टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर सेक्शन 18(1) इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस और बोथ टू हिम आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस रिलेटिंग टू सच सप्लाय. ज्या इनवॉइसवरती त्यांनी जे गुड्स घेतलेत त्याला 1 वर्ष होऊन गेलं असेल त्याचा ITC घेता येणार नाही. आता याच्याकरता रूल तुम्हाला 40 दिला आहे. रूल 41. टू क्लेम ITC, रजिस्टर्ड पर्सन हॅज टू फाईल अ डिक्लेरेशन ऑन कॉमन पोर्टल इन फॉर्म GST ITC 01 विदिन 30 days of becoming eligible to claim ITC. हा रूल 40 दिला. या रूल 40 मध्ये
जे आता मी बोललो ते सगळं दिलेलं आहे. ITC-01 भरा, हे त्या रूलमध्ये दिलेलं आहे. सेक्शन काय म्हणतो, ITC मेल. कसा मेल? मग रूल बघा, रूलमध्ये हा फॉर्म दिला आहे ITC-01, तो भरायचा आहे. रूल वाचाल त्यामध्ये एवढंच येईल की या फॉर्ममध्ये विदिन 30 days ही प्रोसिजर करा. डिक्लेरेशन शॅल क्लेरिफाय द डिटेल्स ऑफ. फॉर्म बघितलं ना तुम्ही, ती माहिती भरून घ्या सगळी. पुढे डिक्लेरेशन शॅल बी ड्युली सर्टिफाईड CA-CMA इफ व्हॅल्यू एक्सिड्स 2 लाखाहून जास्त व्हॅल्यू होत असेल तर मग सर्टिफाय करून घ्या. सर्टिफाय करून घ्यायला लागतं. बघा ITC फॉर्म्स आहे इकडे. याला क्लिक केलं, हे सिलेक्ट करायला लागेल. जे ह्याला ॲप्लिकेबल आहे ते दिसतं इकडे. क्लेम ऑफ ITC सेक्शन 18 कॅनॉट बी मेड 30 days. आफ्टर 30 days मिळणार नाही. आता ह्याचा जुना नंबर आहे, ह्याचा संबंधच नाही काय. इथे फॉर्ममध्ये बघाल तुम्ही अजून particulars of certifying chartered accountant or cost accountant where applicable, name of the firm issuing certificate, हे दिसतं, मेंबरशिप नंबर, ही त्याची माहिती येईल आणि अटॅच करा इथे ऑप्शन फॉर अपलोडिंग सर्टिफिकेट. जिकडे त्यांनी सर्टिफिकेट दिलं आहे तिकडे त्या पर्टिक्युलर्स ऑफ सर्टिफाईंग चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, नेम ऑफ द फर्म इश्युइंग सर्टिफिकेट, नेम ऑफ द सर्टिफाईंग चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, मेंबरशिप नंबर येईल त्याचा, डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट टू द ट्रान्सफरर आणि अटॅचमेंट ऑप्शन फॉर अपलोडिंग सर्टिफिकेट. जी अमाऊंट तो क्लेम करते 2 लाखापेक्षा जास्त, तर त्याचे इनवॉइस आम्ही चेक केलेत आणि आमच्या माहितीप्रमाणे आमच्या पाहणीनुसार ते ITC तो क्लेम करते तो योग्य आहे या प्रकारे ते सर्टिफाय करणार. फार काय त्यामध्ये फार काय येणार नाही. म्हणजे जबाबदारी काय केली गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर टाकली, कॉस्ट अकाउंटंट आणि चार्टर्ड अकाउंटंटवरती. म्हणजे ज्याला ITC घ्यायचं आहे त्याला याची फीस द्यायला लागेल, ते फीस घेतील, पण गव्हर्नमेंटला एक शुअरिटी आहे की बाबा यांनी चेक केलं आहे, कारण त्यांचं तिकडे सर्टिफिकेट देणार तर त्यांचा नंबर, त्यांच्या फर्मचं नाव हे सगळं लागलेलं आहे. या 4 केसेस खाली दिल्यात, हे सगळं येईल, त्याच प्रकारे सगळं येईल. कळलं ना? आता इथे बघा, हे जी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यातनं काय होतं, कशा प्रकारे ते फॉर्म भरायचा याची इन्फॉर्मेशन जी आहे हे GST पोर्टलला आहे. त्याचं मॅन्युअल, त्याचे FAQs हे सगळे मिळतात.
जर मी पहिल्यांदा भरत असेन तर मला अशी माहिती सगळी वाचायला लागते. भले मला आता ॲक्ट कळला काय, रूल कळला काय, हे सगळं मी वाचतो, ते मला करायचं आहे. जर प्रॉपरली प्रोसिजर कळली पाहिजे तर ह्यातल्या काही गोष्टी वाचल्या पाहिजे. ITC फॉर्म इथे आहे, हे बघा ITC 01 इथनं काढायचं आहे, दिसतं आहे. मग असं येईल, असं आल्यानंतर पुढे हे भरायचं आहे, हे बघा हे असं येईल, खाली माहिती भरायची आहे, हे इनपुट द्यायचे आहेत काय आहेत ते. सेक्शन 18(1)(c) दिला, फायनली असा येईल, सबमिट करा, प्रोसीड. म्हणजे हा फॉर्म कशा प्रकारे सबमिट करायचा, कशी माहिती भरायची. जसं मी मॅन्युअल फॉर्म दाखवला तसं इथे मला ऑनलाईन फॉर्म जेव्हा भरता येणार असेल तेव्हा मला हे सगळं बघणं गरजेचं आहे. त्याचे FAQ म्हणजे काय, याच्यामध्ये भरायचं, पोर्टलला काय ॲक्सेप्ट करेल, कशा प्रकारे इनपुट द्यायला अपेक्षित आहे, हे सगळं मी बघितल्यानंतर मी ही प्रोसिजर करतो. ही पद्धत आहे काम करण्याची. जर कोणाला फॉर्म भरत असेल तर लॉ सेक्शन वाचला, रूल वाचला, मग ही प्रोसिजर समजावून घेतली, नंतर तो ते प्रोसेस करेल. असं एखादं काम मला नवीन मी आलं समजा करायचं असेल काय, तर म्हणजे 2, 4, 5 तास मी घालवतो नीट समजून घ्यायला, कारण की जबाबदारी माझी आहे. म्हणजे हे अपेक्षित आहे की जे आज प्रॅक्टिस करतात की जर का ते 4-5 हजार फी घेत असतील तर हे काम प्रॉपर केलं पाहिजे. म्हणजे कोण 8,000 घेईल, कोण 10,000 घेईल, त्याला वाटेल बाबा मला कामाला न्याय द्यायचं आहे, तू सांगेल पाहिजे तेवढी फी सांग, पण काम प्रॉपर केलं पाहिजे. अदरवाईज जर इनपुट प्रॉपर नाही केलं, चुकीचं केलं, तर मग त्याचं नुकसान टॅक्सपेअरला होतं. कळलं. तर इथे FAQ आहेत ITC 01चे, कसं डिक्लेअर करायचं याची प्रोसिजर आहे. 18(3) काय आता, मर्जर अमलगमेशन सेल ऑफ. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळलं ना कशा करता आहेत हे, बस तेवढंच आहे. तर बाकी तुम्ही वाचाल, रूल वाचाल तर खूप लेंथी होईल. तुम्हाला म्हणून पहिल्या स्क्रीनला मी काय केलं, इकडे सारांश दिला आहे. चेंज इन कॉन्स्टिट्यूशन. याचा अर्थ काय होतो की बिझनेसचा आता पॅन चेंज झाला, नवीन नंबर आला, सेल केल्यामुळे मर्जर अमलगमेशन डीमर्जर, आणि तिथे ITC ट्रान्सफर करायचं, तर तो करता येईल 18(3) मध्ये. आता आयडिया वोडाफोन दोघांचं पण ITC असेल, दोघांच्या 2 कंपनी एकच तिसरी कंपनी बनली. आता दोन्ही कंपनीच्या असेट तिसऱ्या कंपनी झाल्या, तर त्यांच्या क्रेडिटला जो ITC असेल तो मग नवीन कंपनी केल्यामुळे तो त्या कंपनीला मिळेल. पण त्याकरता रूल 41 प्रमाणे इथे ITC 02 हे काय करायला लागेल. आता याच्यामध्ये कसं होतं बघा, एक जुना नंबर आहे, तिकडून मी ITC ट्रान्सफर करेन, तुमचा नवीन नंबर टाकेन. समजा मी बिझनेस सेल केला, नवीन नंबर टाकेन, मग तुम्ही ॲक्सेप्ट कराल की हो मला ITC हा घेणं आहे, मग तुमच्याकडे ट्रान्सफर. म्हणजे हे PO चेक करेल, त्याच्याकडनं प्रोसिजर झाली का मग जो ॲक्सेप्ट करणार आहे त्याच्या एंडला एक ॲक्शन रिक्वायर्ड, रिव्हर्सल 18(4) मध्ये. रिव्हर्सल कधी होईल, जसं इथे बेनिफिट दिला की रजिस्टर्ड पर्सनचा एक्झाम सप्लाय टॅक्सेबल झाला आणि तो कंपोजिशनमधनं आता ITC घेऊन आउटपुट टॅक्स कलेक्ट करणार आहे. मग इथे काय झालं, आता यापुढे त्याला आउटपुट टॅक्स कलेक्ट नाही करायचं, मग ITC रिव्हर्स करा. यापुढे ITC मिळणार पण नाही, आणि जो घेतलाय तो पण रिव्हर्स करा. रजिस्टर्ड पर्सन टॅक्सेबल सप्लाय एक्झाम सप्लाय झाला, मग ITC काय करायचा, कॅपिटल गुड्स रिड्यूस, कॅपिटल गुड्स. आता इथे बघा किती 20 क्वार्टर आहे, 7 क्वार्टर झाले, 20 मधले 13 क्वार्टरचा ITC रिव्हर्स करा. कॅपिटल गुड्स 5% पर क्वार्टर आहे. मग ह्याला रूल 44 प्रमाणे त्याचा रिड्यूस अमाऊंट करायची सांगितली जाईल, आणि ITC 03 मध्ये ही माहिती जाईल. सेल ऑफ कॅपिटल गुड्स आहे, सेल ऑफ कॅपिटल गुड्स. आता जर लाईफ त्या गुड्सची किती आहे, 60 महिने, आणि 60 महिने जर ती मशीन नाही वापरली, कॅपिटल गुड्स नाही वापरले आणि जर विकले, लक्षात घ्या. आता जर का मी एक मशीन घेतली, त्याचा मी इनपुटच क्रेडिट 60,000 क्लेम केलं, याचं लाईफ किती आहे, 5 इयर्स, 60 मंथ,
आता जर का मी 60 महिन्यानंतर ही असेट विकली तर काय प्रॉब्लेम नाही, पण जर मी 30 महिन्यातच विकली तर मी ही असेट विकून 30,000 व्हॅल्यू जी रिड्यूस झाली आहे, 30,000 शिल्लक आहे ना, मग 30,000 जर का मी ती मशीन विकून टॅक्स कलेक्ट केला नाही तर माझ्यावरती काय लायबिलिटी यायला पाहिजे की नको? जर ही 30,000ची जो ITC जेवढा त्याची व्हॅल्यू आहे त्याच्याहून जास्त मी 32,000 कलेक्ट केले, जमा केले, संपला विषय. पण जर 30,000च्या कमी समजा 28,000च कलेक्ट केले तर 2,000 रुपये जे शॉर्टफॉल आहे ते भरावे लागतील, ते भरावे लागतील. तुम्हाला आणखीन एक सेक्शन सांगतो मी. एखाद्याने नंबर कॅन्सल केला, इफेक्ट ऑफ कॅन्सलेशन काय आहे? इफेक्ट ऑफ कॅन्सलेशन सेक्शन 29(3) हे सांगतो की कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन नॉट टू अफेक्ट टॅक्स लायबिलिटी. लक्षात घ्या, आपला विषय मागच्या झाला ना याचा. आता जर स्क्रुटिनी निघाली त्याची लायबिलिटी येईल. आणि याच्यामध्ये काय दिलंय की द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द पर्सन टू पे टॅक्स अँड अदर ड्यूज अंडर दिस ॲक्ट or to discharge any obligation under this act or the rules made thereunder for any period prior to the date of cancellation, whether or not such tax and other dues are determined before आणि आफ्टर द डेट ऑफ कॅन्सलेशन. आता कॅन्सलेशन करता जी कारवाई आहे या डिपार्टमेंट वेळ काय घेतं? जर काय लायबिलिटी असेल तर ती काढून ती लायबिलिटी टॅक्सपेअरकडे मागता येते. नंबर जर कॅन्सल करायचे आहे तर नंबर कॅन्सल करताना मी इथे बघा, ऑर्डर ऑफ फॉर कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन, इथे खाली बघा की यू आर रिक्वायर्ड टू पे द फॉलोइंग अमाऊंट ऑन ऑर बिफोर द डेट. ही एवढी अमाऊंट, तुमचा नंबर कॅन्सल केला आहे एवढी अमाऊंट तुम्ही द्यायची. आता हे कधीही मागू शकतं. त्यांनी काय ठेवलं आहे तिकडे, हे कॅल्क्युलेट झालं, ही माहिती मिळाली तर नंबर कॅन्सल करताना तेवढी अमाऊंट त्याला देण्याकरता इथे सांगितलं जाऊ शकतं. अदरवाईज नंतरही सांगितलं जाऊ शकतं. स्क्रुटिनी येईल पुढे, त्याचे त्याला अमाऊंट द्यायला लागेल. परत ह्यात काय दिलं आहे आणखीन की जर तो नंबर कॅन्सल केला आहे शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द पर्सन टू पे टॅक्स. नंबर कॅन्सल केला म्हणजे आता यापुढे मला डिपार्टमेंटला काय जाईल उत्तर द्यायचं नाही, मला विचारायला द्यायचं नाही, माझा नंबर कॅन्सल आहे असा अर्थ होत नाही. तुम्हाला तो व्यक्ती काय बोलला की मी नंबर कॅन्सल केला, तुमच्या साहेबांनी मला लिहून दिलं आहे, तुमची काय लायबिलिटी नाही, नंबर तुमचा कॅन्सल. तुम्ही आता येऊन मला 2 वर्षांनी विचारताय की 32 लाख द्या, कसले 32 लाख? असं तो बोलू शकत नाही, कारण की त्यांनी रिटर्न्स भरले, त्यात काय लायबिलिटी प्रॉपर शो नाही केली. त्यांनी कॅपिटल गुड्स घेतले होते, ते कॅपिटल गुड्सचं हां ते तेच करतात ना, तेच आहे ना प्रॉब्लेम. वेळ का दिला आहे इथे, वेळ का दिला आहे की डिपार्टमेंटने ती बघायची प्रोसेडिंग, पण त्यावेळेस त्यांना ती माहिती नाही मिळाली तर नाही टाकत. मग हां तेच आहे ना. आता काय होतं, हे वेळ सस्पेन्शन का आणलं गव्हर्नमेंटनी की आम्हाला वेळ लागतो हे बघायला. म्हणजे अपेक्षित आहे की तुम्ही स्क्रुटिनीपर्यंत थांबू नका, नंबर कॅन्सल करताय तर त्याची लायबिलिटी काढा. त्यांनी कॅपिटल ॲसेट कुठला घेतलात का? आता जर तरी कॅपिटल ॲसेट घेतल्यात तर तेवढा त्याला GST भरायचं आहे. आता पुढे बघा काय की ज्या वेळेस ऑन कॅन्सलेशन पे ITC अवेल्ड ऑन गुड्स इन स्टॉक और आउटपुट टॅक्स विच एव्हर इज हायर, हे दिलं आहे. आता हे सगळं तुम्ही वाचाल, याचा सारांश तुम्हाला मी खाली चार्टमध्ये सांगतो की जर स्टॉकमध्ये इन केस ऑफ गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स आहे
बघा आता तुम्ही गुड्स घेतले होते, कसं होतं की ज्या वेळेस आता मी रिटर्न भरला मेचा, ओके, मेचा रिटर्न भरला, मी मेला आउटपुट टॅक्स किती कलेक्ट केला, समजा 1,50,000, ओके. हा टॅक्स भरताना मी जे गुड्स विकले होते ते कधीचे होते, ते मे बी जानेवारीतले, फेब्रुवारीचे, कुठले पण असतील ना. आणि आत्ता माझ्याकडे गुड्स मी मेला परचेस केले, त्याचा माझ्याकडे ITC जमा झाला 2 लाख, जे मी विकणार आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पुढे. पण ज्यावेळेस मी 1,50,000 हे पे करतो, ते पे करताना हा 2 लाख ITC वापरतो की नाही वापरतो, जे गुड्स मी विकलेले आहेत पुढे विकणार आहे. आणि मी जर का जूनला सांगितलं की नंबर कॅन्सल करा, तर हा ITC मी घेतला आणि प्लस माझ्याकडे 50,000चा ITC पडून आहे आता. आणि कॅपिटल गुड्स अगोदर घेतलेत, ज्याला 5 वर्ष झालेली नाहीत, ते पण पडून आहेत. ITC का दिला होता मला, पुढे तुम्ही वापराल ते कॅपिटल गुड्स 5 वर्ष, आणि हे जे इनपुटमध्ये गुड्स आहेत हे विकाल म्हणून दिला ITC. जर तुमच्याकडे योजना नंबर नसेल तर ITC मिळणारच नसता. मग आता तुमच्याकडे तुम्ही ITC घेतलाय, तर हा सेक्शन काय सांगतो की हायर ऑफ ITC आहे, ॲटलिस्ट ती अमाऊंट द्या, किंवा आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सच गुड्स किती आहे, या दोघातलं हायर काय ते द्या, हे लक्षात घ्या. आता एखादा व्यक्ती बोलतो मला दिवाळच निघाला, मी कुठनं आउटपुट टॅक्स देऊ, आउटपुट टॅक्स किती आला येऊ शकला असता पेएबल ऑन सच गुड्स तो काढा, किंवा मग काय एवढं ITC घेतलं तेवढं अमाऊंट द्या, तेवढी अमाऊंट त्याला लायबिलिटी आहेच. प्लस कॅपिटल गुड्सचं काय म्हटलंय, कॅपिटल गुड्स जेवढा ITC घेतलाय रिड्यूस करा, गुड्स रिड्यूस बाय द पर्सेंटेज पॉईंट्स, म्हणजे इथे तेच 5% पर क्वार्टर हे रिड्यूस होईल. रूल 44 आहे पण यात बघू आपण, ते रिड्यूस होईल 5% पर क्वार्टर. त्यांनी मशिनरी वापरली होती, समजा ITC घेता 1,60,000, 20 क्वार्टर वापरली, तो 80,000 देणं लागतो, 80,000 देणं लागतो. त्यांनी मशीन विकली आणि 60,000 कलेक्ट केले, तर 60,000 जमा नाही करायची, 80,000च जमा करायची. ही जी लायबिलिटी, ही लायबिलिटी ज्या वेळेस नंबर कॅन्सल करतात त्यावेळेस कॅल्क्युलेट काढून देता आली तर तेव्हा दिली जाईल, अदरवाईज नंतर पण दिली जाईल. आणि स्क्रुटिनीमध्ये काय सापडलं की त्यांनी ब्लॉक क्रेडिट घेतलंय, आउटपुट टॅक्स प्रॉपर कलेक्ट नाही केला, टॅक्स रेट 18 होता ह्यांनी 12च कलेक्ट केला, असं काही सापडलं तर त्यानंतर पुढच्या जो कालावधी आहे 3 वर्षाचा त्यात त्याच्याकडनं रिकव्हरी होणारच आहे ना. पण हे त्याला माहिती नाही, त्याने एकच धरून बसला, हे बघा हे नंबर कॅन्सल केला, यात काय लायबिलिटी नाही, आता माझ्याकडे परत येऊ नका. तो त्यावेळेस तुम्हाला हे सेक्शन प्लस आता हा जो सेल ऑफ गुड्सचा जो सेक्शन आहे 18.6 आणि इथे पण दिलेलं आहे, आपण हे वाचतोय हे कशामध्ये 29.5 मध्ये, हे सगळं विचारात घेऊन तुम्ही कुठल्या बेसिसवरती कुठल्या ग्राउंडवरती त्याकडे लायबिलिटी मागता हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. कायदा कसा आहे, आम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला विचारायला आलो. पण जर तुम्हाला हे क्लिअर नसेल, मग त्यांनी जर तुम्हाला त्याचा एक दृष्टिकोन सांगितला की हे बघा हे असं आहे आणि तुम्हाला त्या पुढे काय माहितीच नाहीये, तर तुम्हीच कन्व्हिन्स झाला की त्याचं म्हणणं बरोबर आहे, मग तुम्ही किती रिकव्हरी कराल. तुम्हाला जबाबदारी दिली आहे की तुम्ही पार पाडू शकत ना, बरोबर आहे, विचारावरती अन्याय करतो आपण त्याच्याकडे पैसे मागून लायबिलिटी मागून, त्यांना लिहून दिलंय. त्यावेळेस जी माहिती होती त्या बेसिसवरती लायबिलिटी 0 दिली, नंबर कॅन्सल झाला तुमचा. पण स्क्रुटिनीमध्ये कधी काय निघेल ना, जो बिझनेस कंटिन्यू करतोय तो स्क्रुटिनीमध्ये टॅक्स भरेल, पण ह्याचा नंबर कॅन्सल आहे म्हणून ह्याचा टॅक्स माफ काय निघाल तरी पण असं नाही ना होत. म्हणजे फ्रॉड करा, नंबर कॅन्सल करा, मग परत नवीन नंबर काढा बायकोच्या नावावरती, परत बिझनेस करा, परत फ्रॉड करा, नंबर काढा मुलाच्या नावावरती. लोक असे करायला नोकऱ्या दिलं, मग घरामध्ये 4-5 लोक आहेत, अशाच प्रकारे करत राहायचे, 2-2 वर्षांनी आपला नंबर चेंज करत राहायचा. नंबर कॅन्सल केला का लायबिलिटी माफ, हा त्याचा अर्थ नाहीये ना. इथे ब्रेक घेऊया, ओके.